चला आता आपण बनवूया चिकनचं सूप। या ठिकाणी मी हे चिकन घेतलंय, अर्धा किलोपेक्षा जास्त आहे। तेल तापायला ठेवलंय। एक मिरची, कांदा, लसूण, थोडासा टोमॅटो आणि कोथिंबीर हे घेतलेलं आहे। चला आज आपण बनवूया चिकनचं सूप। हे मी चिकन घेतलेले अर्धा किलोपेक्षा जास्त चिकन आहे। आता या ठिकाणी एक हिरवी मिरची कट करून घेतली आहे, एक लसणची पाकळी, थोडीशी कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। इकडे तेल गरम करायला ठेवलंय। यात मी 2 पडी तेल घातलेलं आहे। यामध्ये बारीक चिरलेला आता हा कांदा घालायचा आहे। ही एक लसणाची पाकळी आणि एक हिरवी मिरची हे यामध्ये टाकून द्यायचे। सर्व छान हलवून घ्यायचे। तर यामध्ये चिकन वरती आपण हळद आणि ते घालणार आहे। हळद टाकली मी आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। इकडे कांदा ब्राऊन होईपर्यंत हा चांगला होऊ द्यायचा आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला, हळद आणि मीठ। कांदा ब्राऊन होईपर्यंत इकडे आपण बाजूला ठेवूया। या ठिकाणी कांद्याचा थोडा कलर बदलला आहे, तर आपण यामध्ये टोमॅटो घालूया। हे छान ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचे। तर कांदा टोमॅटोला छानपैकी तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण हे हळद मीठ लावलेलं चिकन यामध्ये टाकूया। ते छान असं मिक्स करून घ्यायचंय। छान असं आता हे मिक्स झालेलं। यामध्ये आता आपण पाणी घालूया। यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालायचंय। तुम्हाला किती लोकांसाठी सूप करायचं असं त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचं। मी इथं 2.5 असं 2.5 ग्लास पाणी घातलंय। यामध्ये वरतून अशी कोथिंबीर घालायची आणि आता चिकन शिजेल तोपर्यंत ते शिजवून घ्यायचे। चिकन चांगलं सॉफ्ट होत नाही तोपर्यंत ते छान शिजवून घ्यायचे। आता याला मीडियम गॅसवरती चिकन सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे। चला आता आपण बघूया चिकन शिजलंय का। अशा प्रकारे चिकन आता शिजलेलं आहे आणि आपलं सूप सुद्धा रेडी झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि यावरती अजून परत थोडीशी कोथिंबीर घालते। आता हे सूप पिण्यासाठी रेडी झालेलं आहे। आपण याला आता थोडं थंड करून घेऊया। तर हे रेडी झाले सूप। आता आपण हे यामध्ये सर्व करूया। बघा किती छान असा कलर आलेला आहे।
वाव, तोंडाला पाणी सुटलंय. छान गरम गरम सूप. आता हे आपण टेस्ट करूया, टेस्ट कशी आहे. हे सूप बनवलेलं, हे चिकन सूप. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा. आणि आवडलं असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.